आणि आता या घडीची राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी ती म्हणजे शरद पवार काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते आणि वर्षा बंगल्यावरूनच या घडीची महत्त्वाची बातमी कळतेय। त्या म्हणजे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता आहे, कारण ईडीची जी चौकशी सुरू आहे त्या संदर्भात ही बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळलं होतं। सूत्रांनी तशी माहिती दिली होती, त्यामुळे ही बैठक आता संपली आहे। त्यामुळे बैठकीत नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा झाली हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। थेट वर्षा बंगल्यावरती नेमकं काय झालं या संदर्भातली ही बातमी। तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आता लगेचच आपल्याला कळू शकणार आहे, कारण ही बैठक संपली आहे। अनिल देशमुखांची जी सध्या चौकशी सुरू आहे ईडी मार्फत, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार चर्चा होत होती, अशी माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळाली होती। आणि त्यामुळे आता ही बैठक संपल्यानंतर नेमकी बैठकीत चर्चा काय झाली हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। आत्ताच काही क्षणांपूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक संपलेली आहे आणि त्यांचा गाड्यांचा ताफा आता बाहेर पडल्याचं कळतंय। वर्षा या निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक काही वेळापासून सुरू होती। त्या बैठकीत नेमकं काय झालं जाणून घेऊयात। आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, नेमकं काय झालं बैठकीत? आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाली। आताच काही वेळापूर्वी शरद पवार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाहून बाहेर निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। या बैठकीमध्ये 2 अतिशय महत्वाच्या चर्चा ज्या या ठिकाणी झाल्याचं बोललं जात आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे निर्णय घेतले होते ते मुख्यमंत्र्यांनी काही अडवले अशी चर्चा जी आहे ती सुरू होती आणि त्यामुळे कुठे नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती। तो एक मोठा विषय जो आहे तो या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत झाल्याचं कळत आहे। आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीचा जो ससेमिरा लागलेला आहे त्या संदर्भात कशा पद्धतीने सामोरं जावं या देखील चर्चा ज्या आहेत ते या बैठकीत झाल्याचं कळत आहे। पण अधिकृत जी माहिती आहे ती अजूनही समोर आलेली नाही। प्रफुल्ल, सकाळपासून खरं तर या भेटीबद्दल उत्सुकता होती आणि बैठक सुरू झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते आणि त्या पार्श्वभूमीवरती नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले असतील या बैठकीत? आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनेक विषयांना आधारून धुसफूस जी आहे ती सुरू असल्याचं वारंवार दिसत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर काल संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि कुठेतरी महाआघाडीमध्ये आलबेल असल्याचं त्यांनी काल देखील स्पष्टपणे मीडियाला सांगितलं होतं। काल ही बैठक जवळपास खूप वेळ झाल्यानंतर आज थेट शरद पवार जे आहेत ते मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला आलेत। नक्कीच कुठेतरी 2 मोठे नेते जेव्हा एकत्र आलेत तेव्हा या संपूर्ण परिस्थितीवर तोडगा जो आहे तो निघाला अशी चर्चा सध्या या ठिकाणी सुरू आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जर चर्चा झाली असेल तर नक्कीच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समन्वयाचा मार्ग जो आहे तो समोर येताना दिसतोय। हीच या बैठकीमागची मूळ ही ज्याला आपण म्हणू शकतो ते बैठक कुठल्या मुद्द्यावर होती ते आपण या ठिकाणी सांगू शकतो। खरे तर बैठकीतली चर्चा गुलदस्त्यात जरी असली तरी आता उत्सुकता नेमकीच आहे की अधिकृतपणे जी माहिती आहे ती अद्याप मिळालेली नाही। प्रफुल्ल, असे सोबत रहा। उदय जाधव आपले मुंबईचे आणखीन एक प्रतिनिधी देखील या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, या भेटी संदर्भात आपल्याकडे काय माहिती? साधारणतः ही 1.25 तास जी आहे बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। जवळपास गेले 2 ते 2.5 आठवडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जे काय असंवादाचं वातावरण होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। या दोन्ही पक्षांमधले जे महत्त्वाचा दुवा होता समन्वय साधण्याचे ते म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत हे दिल्लीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली। त्यानंतर मुंबईत येऊन देखील त्यांनी भेट घेतली आणि ह्या भेटीबरोबर स्वतः संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील 2 वेळा भेट घेतलेली आहे। या दोन्ही लागोपाठच्या भेटींमुळे जो काही घटनाक्रम होता त्यावरून एकच अंदाज लावला जात होता आणि राजकीय वर्तुळात जी प्रामुख्याने चर्चा होती ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ऑलवेल नाही आहे आणि तेच ऑलवेल आहे असं दाखवण्यासाठी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत हे पुढे आले। ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। अखेर त्यांनी या दोन्ही पक्षप्रमुखांमध्ये दिलजमाई जी आहे ती करून आणली आहे असं सध्या दिसतंय आणि त्याचमुळे स्वतः
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षा निवासस्थानी आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती मिळते। या चर्चेमध्ये कुठले कुठले मुद्दे चर्चेला होते याबद्दल अधिकृतपणे काही सांगण्यात आलं नसलं तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे या तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कॅबिनेट मंत्री असतील किंवा शिवसेनेचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांशी एक संवाद साधून जे काही प्रकल्प असतील किंवा काय कामं असतील ती मार्गी लावणं असेल या संदर्भातलं मोकळं वातावरण बोलण्याचं जे आहे ते नाहीये। एक सुसंवाद नसल्याचं जे उघड झालेलं होतं अशा घटना वारंवार घडू नये यासाठी एक चांगला संवाद असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा असंवाद होऊ नये जेणेकरून विरोधकांना कुठली संधी मिळेल अशा प्रकारच्या कुठलेही वक्तव्य बाहेर येऊ नये या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते करायला पाहिजे। जेव्हा गेल्या 2-2.5 आठवड्यांमध्ये ज्या बातम्या बाहेर येत होत्या की महाविकास आघाडीमध्ये काही खरं नाहीये, काही एकमेकांशी संवाद नाही, तेव्हा महाविकास आघाडीतला कुठला पक्ष भाजपच्या सोबत जाणार आणि राज्यामध्ये सत्तांतर घडून येणार याबद्दलच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या। शिवसेना जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस जाणार, आता ह्या संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम दिला गेला पाहिजे असं दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यांचा जो पूर्णविराम होता तो आत्ता इथे दिसून येतोय आपल्याला, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले आणि त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमधून सर्व जे काही विसंवाद होते त्याला तिलांजली दिली गेली आहे असं सांगण्यात येत आहे आणि एक पूर्णविराम जो आहे तो महाविकास आघाडीच्या खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय। 1.25 तास ही चर्चा झालेली आहे। अधिकृत माहिती कळेलच की या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली। प्रफुल्ल आपल्यालाही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।